भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं 26 डिसेंबरला निधन झालं। त्यांचं पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं। या ठिकाणी अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय नेते मंडळी गर्दी करताना दिसले। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भाजपच्या नेत्यांचा समावेश होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा देखील जाहीर केला होता। परंतु आता मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरून काँग्रेसनं एक नवा वाद निर्माण केलाय। मग नेमका हा वाद काय आहे? काँग्रेसच्या या मागणीत खरंच तथ्य आहे का? हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून समजून घेऊयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय ऋतम मराठी। खरं तर मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार कुठे करायचे यापासूनच हा वाद सुरू झाला होता। काँग्रेसची मागणी होती की मनमोहन सिंग यांचा अंत्यविधी राजघाटावरच करण्यात यावा, परंतु केंद्र सरकारनं काँग्रेसच्या या मागणीला फेटाळले आणि अंत्यविधी निगमबोध घाटावरच होईल असं सांगितलं। केंद्र सरकारच्या या भूमिकेवर फारसं काही नवल वाटण्यासारखंच नव्हतं, कारण यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांचे अंत्यसंस्कार या निगमबोध घाटावरच झाले आहेत। अगदी 2019 मध्ये भाजपचे नेते अरुण जेटलीजी यांचं निधन झालं असताना भाजपची सत्ता होती, परंतु तरी देखील त्यांचे अंत्यसंस्कार या निगमबोध घाटावरच करण्यात आले होते। भारताचे माजी उपराष्ट्रपती कृष्णकांत असतील किंवा शीला दीक्षित असतील यांचे अंत्यसंस्कारही याच घाटावरती झाले आहेत। खरं तर अनेक दिग्गज नेत्यांचे अंत्यसंस्कार या घाटावर झाल्याने या घाटाला राजकीय महत्त्व आहेच, पण एवढंच नाही तर या घाटाला धार्मिक महत्त्वही आहे, कारण या घाटाला देवतांचे आशीर्वाद मिळाले आहेत असं देखील मानलं जातं। 2020 मध्ये प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं होतं, तेव्हा त्यांच्यावर दिल्लीतील लोधिया स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले होते। तसेच नरसिंह राव असतील, सीताराम केसरी असतील यांचे अंत्यसंस्कारही राजघाटावर झाले नाहीत। तेव्हा मात्र काँग्रेस गप्प होतं। प्रणव मुखर्जी यांच्या कन्येनं नुकतेच या काँग्रेसच्या या दुटप्पीपणावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे मनमोहन सिंग यांच्याबद्दलच काँग्रेसला नवल का वाटावं असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळे काँग्रेसने अंत्यसंस्कारावरून केंद्र सरकारला केलेला विरोध हा केवळ राजकीय दृष्टिकोनातूनच केलेला दिसतोय। काँग्रेसने अंत्यविधी होताच मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरून राजकारण करायला सुरुवात केली। मोदी सरकारने मनमोहन सिंग यांच्या स्मारकाला जागा देण्यात येईल, परंतु त्यासाठी वेळ लागेल आणि ट्रस्ट स्थापन करावं लागेल असं सांगितलं। मोदी सरकारने स्मारक बांधण्याचं आश्वासन दिल्यानंतरही काँग्रेस मात्र शांत न बसता यावरती राजकारण करून जणू मनमोहन सिंग यांची अवहेलनाच करते। खरं म्हणजे काँग्रेस मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरून निव्वळ राजकीय पोळी भाजून घेतय असं चित्र दिसतंय। कारण जेव्हा भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते असलेले PV नरसिंह राव यांचं दिल्लीत निधन झालं होतं, तेव्हा सोनिया गांधींनी साधे अंत्यसंस्कार सुद्धा दिल्लीत होऊ दिले नाहीत। त्यामुळे हैदराबादला त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले होते। यावरती पडदा टाकण्यासाठी काँग्रेसने त्यावेळी राजघाटावर PV नरसिंह राव यांचे स्मारक बांधले जाईल असं सांगितलं होतं। मात्र काँग्रेसचं सरकार असून सुद्धा आणि शब्द देऊनही काँग्रेसनं त्यांचं स्मारक बांधलं नाही। उलट मोदी सरकारने त्यांचे स्मारक राजघाटावर उभारले। माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचं निधन 2008 मध्ये झालं होतं, तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा त्यांचं स्मारक बांधलं गेलं नाही। खरं म्हणजे त्यांचं अद्यापही कुठे स्मारक नाही। त्यामुळे अंत्यसंस्कार आणि स्मारकावरून नीतिमत्ता झाडण्याचा अधिकार काँग्रेसला तरी नाही। उलट मोदी सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करत मनमोहन सिंग हे भारतासाठी किती महान व्यक्ती होते हे दाखवून दिलं। तसेच त्यांचा अंत्यसंस्कार हा शासकीय इतमामात केला। त्यामुळे मोदी सरकारने सर्वच अंगाने मनमोहन सिंग यांचा यथोचित सन्मान केलेला दिसला। त्यामुळे काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्यावरून केलेले राजकारण काँग्रेसचा केवळ खोडसाळपणाच दिसतो। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा।